लोकसभेचे आता वारं व्हावं लागले हा? लोकसभेच्या निवडणुकांचे वारं व्हावं लागले. आगामी निवडणुकांना लोकसभा निवडणुकांना भाजप आणि महायुतीला किती जागा किती मिळतील सगळ्यांचे दावे आपापले असतात, पण आमचा अंदाज आहे की आम्हाला 40 पेक्षा जास्त जागा मिळतील. कारण गेल्या 9.5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही जे काम केलेलं आहे, सगळ्यांना जनतेसमोर जाण्याचा अधिकार आहे. कुणाला निवडून द्यायचं तो ठरवण्याची मोठी जबाबदारी जनतेची असते आणि त्यामुळं ज्यांना मेजॉरिटी मिळते त्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार असतो. त्या पद्धतीनं आपल्या भारतीय संविधानाप्रमाणे या ठिकाणी आमची एनडीए आहे. एनडीएला महाराष्ट्रामध्ये 40+ जागा मिळतील आणि ऑल इंडियामध्ये 400+ जागा मिळतील असा मला विश्वास आहे. त्या दिशेने आमचं काम सुरू आहे. जागा वाटपामध्ये आरपीआयला किती जागा मागतात? आरपीआयला 2 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. पाहूया, आता मी राज्यसभेमध्ये आहे, माझे राज्यसभा 2026 पर्यंत आहे आणि यापूर्वी मी काँग्रेसच्या अलायन्समध्ये 3 वेळेला मी लोकसभेमध्ये निवडून आलो होतो. 1 वेळेला मुंबईमध्ये, 2 वेळेला पंढरपूरमध्ये, 4थ्या वेळेला म्हणजे शिर्डीमध्ये हरलो होतो. आता एनडीए सोबत मी असताना, बीजेपी सोबत असताना मला 2 वेळेला राज्यसभा मिळालेली आहे आणि माझी राज्यसभा 2024 पर्यंत आहे. पण शिर्डीमध्ये एकदा मी हरलो होतो, त्यामुळं पुन्हा शिर्डीमध्ये एकदा लढावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी पाहूया, अगर संधी मिळाली तर मी लढण्यासाठी उत्सुक आहे. भाजप घटक पक्षांना विरोध चालतंय, घटक पक्ष नाराज आहेत असा आरोप बच्चू कडू यांनी केला. असं काय आहे? काय बच्चू कडूंचा आरोप असेल, पण काय माझा काय त्याचा आरोप नाही आहे. सरकार जे आहे बीजेपी आणि नवीन सरकारात आलेलं आहे आणि सगळ्यांना घेऊन जाण्याची भूमिका सगळ्यांचीच आहे. काल बैठकी झाली आणि त्या बैठकीमध्ये सगळ्या पक्षाला घेऊन आपण पुढे जायचं असं ठरलेलं आहे. 2024ला राज्यात आणि देशात परिवर्तन होईल असा दावा जो आहे तो संजय राऊत करतात आणि ईव्हीएम वर सुद्धा ते वारंवार असं म्हणणे की ईव्हीएम मुळे भाजप जिंकू शकतो. ईव्हीएम मुळे भाजप जिंकू शकता असा दावा संजय राऊत करतायत आणि 2024ला परिवर्तन होईल असं त्यांचं म्हणणं. मला असं वाटतं की जी ईव्हीएमची मशीन आहे ती मशीन ही काय मोदींच्या काळात आलेली नाही आहे. मशीन अगोदर झालेली आहे. त्यावेळेला बॅलेट पेपरवर ज्यावेळेला वोटिंग होत होतो त्यावेळेला ते सगळे पेपर जमा करणं, काउंटिंग करणं, त्याच्यामध्ये बराचसा वेळ जात होता आणि त्यामुळं अनेक लोकांची मागणी होती की अशा पद्धतीची ईव्हीएम मशीन आली पाहिजे आणि ही पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये ती मशीन आलेली आहे. त्यामुळे मशीनमुळे मोदीजी जिंकतात या आरोपामध्ये बिलकुल तथ्य नाही. मशीन ही तुम्ही आणलेलीच मशीन आहे. त्यामुळं बॅलेट पेपरवर जर अशा पद्धतीचा निर्णय झाला की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या तर आमची काही हरकत नाही आहे. पण आता या निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरचं ते शक्य होणार नाही आहे आणि पुढच्या काळामध्ये जर सर्वांनी ठरवलं तर त्याचा विचार होऊ शकतो. पण पुन्हा त्यामध्ये वेळ जाणार आहे. पुन्हा मग आपण मागणी करणार की पुन्हा ईव्हीएम मशीन आली पाहिजे आणि ज्या ठिकाणी ते निवडून येतात त्यावेळेला मशीन चांगली असते आणि जिथं आम्ही निवडून येतो तिथं मशीन खराब असते. तर अशा पद्धतीच्या आरोपामध्ये बिलकुल तथ्य नाही. जनतेसमोर जाण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आणि जनतेसमोर जाऊन त्यांनी मतं मागावी आणि ज्यांना मेजॉरिटी मिळेल ते सत्तेवर येतील. संजय राऊत म्हणतात की ईव्हीएम मशीनच्या विरोधात भारत बंद केला पाहिजे. नाही, भारत बंद करण्यापेक्षा संजय राऊत यांना बंद केलं पाहिजे. म्हणजे एक तर ईव्हीएम मशीन या संबंधामध्ये संजय राऊत आमचे चांगले मित्र आहे आणि भारत बंद करून काय मशीन अशी बंद होणार नाही आहे. त्यामुळं त्याला फार विचार करून ही मशीन सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं ठीक आहे, पुढच्या काळामध्ये जर असा काय विषय आला तर त्यामध्ये बदल होऊ शकतो. पण अनेक वर्ष हीच पद्धती चालत आली होती बॅलेट पेपरची, पण त्यात वेळ जातोय आणि म्हणून ही मशीन आलेली. एखादी मशीन खराब असू शकते परंतु सगळ्याच मशीन खराब आहेत असं म्हणता येणार नाही. वंचितचे प्रकाश आंबेडकर वारंवार महाविकास आघाडीत जाण्याचा प्रयत्न करते. प्रस्ताव देतात पण महाविकास आघाडीकडून त्यांना घेतले जात नाही किंवा त्यांचे ठाम काही निर्णय घेतले जात नाही. तुमची काय ऑफर असणार आहे का महाविकास? मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये जाणार नाहीत आणि महाविकास आघाडीमध्ये त्यांना घेणार नाही आहे. एकतर माननीय उद्धव ठाकरेंच्या सोबत ते आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की मी महाविकास आघाडीमध्ये नाही, तर मी फक्त उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे, शिवसेनेसोबत आहे.
आणि त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून त्या प्रस्तावाला पाठिंबा मिळेल असं मला वाटत नाही आहे. आणि पाठिंबा मिळाला तरी त्यांना 2 जागा सोडण्यासाठी महाविकास आघाडी मला वाटतं तयार आहे. त्यांचा 12 जागांचा प्रस्ताव आहे. तर त्यांचा प्रस्ताव अत्यंत चांगला आहे. 12 जागा जर सगळ्यांनी घेतल्या तर 12 चोक 48 अशा 48 जागांचा त्यांचा फॉर्म्युला चांगला आहे. तो महाविकास आघाडीने स्वीकारायला काही हरकत नाही. जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावर आलेलं पाहायला मिळालं. 20 तारखेला ते मुंबईत जाण्यावर ठाम आहेत. ओबीसीतूनच आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी. तर दुसरीकडे भुजबळ मात्र याला विरोध करतायत. आरक्षणाच्या मागणीवरून तुमचा काय भूमिका आहे? मला असं वाटतं की मराठा आरक्षणाच्या संबंधामध्ये माझं मत असं आहे काय वाद हा काय भुजबळ आणि जरांगे पाटील यांचा नाही आहे. वाद एवढाच आहे की ओबीसीतून आरक्षण देऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे. स्वतंत्रपणे त्यांना आरक्षण द्यायला आमची हरकत नाही असं भुजबळांची भूमिका आहे. आणि जरांगे पाटील हे म्हणतात की बाबा आम्हाला ओबीसी म्हणूनच आरक्षण हवं आहे. तर त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी मी सुचवलेलं आहे की तामिळनाडूचा फॉर्म्युला जो आहे, तामिळनाडूमध्ये 50% आरक्षण जे आहे ते ओबीसीनं आहे. त्यामध्ये 30%चं एक कॅटेगरी आहे, 20%ची एक आहे. तर आता सध्या जे ओबीसीना 27% आरक्षण मिळतंय त्यामध्ये ज्या जाती आहे त्या जाती तर आहे त्यांचं ते मिळतं आरक्षण. त्यामध्ये मराठा समाजाला टाकून वाद वाढवण्यापेक्षा मराठा समाजासाठी 14-15% आरक्षण वेगळं द्यायला हरकत नाही आहे. त्या पद्धतीनं तामिळनाडूमध्ये आहे. आणि कोर्टामध्ये तामिळनाडूची बाजू मांडायला आपल्या सरकारने काही हरकत नाही आहे. आणि तिथल्या स्टेट गव्हर्नमेंट हा निर्णय घेतला आणि त्याला सुप्रीम कोर्टाने काही त्याच्यावर तसं बंधन आणलेलं नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्येही मराठा समाज जो गरीब मराठा समाज आहे त्याचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशाच लोकांना आरक्षण मिळणार आहे. सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही आहे. त्यामुळं मला वाटतं की राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. जरांगे पाटील यांनी मराठा समाज खडबडून जागा केलेला आहे. छगन भुजबळांनी ओबीसी समाज खडबडून जागा केलेला आहे. आणि परंतु जरी आणि समाज गेलेला असला तर जागा तरी दोघांनी बनलं पाहिजे एकमेकांचा धागा आणि एकमेकांचा धागा पकडू त्या ठिकाणी एकमेकाला विरोध न करता मला वाटतं की पुढे जाणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पण मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. आणि ओबीसीच्या कोट्यातून ते देऊ नये, त्यांच्यावर अन्याय करू नये, पण मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका आहे. अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होते. विरोधकांचा आरोप आहे की हा भाजपचा वैयक्तिक सोहळा आहे. तुमची काय भूमिका आहे? तुम्ही जाणार का आमंत्रणाला? आता हे काय भाजपचा वैयक्तिक वगैरे सोहळा नाही आहे. विरोधकांना टीका जेवढी करणं शक्य आहे तेवढी टीका ते करत असतात. नरेंद्र मोदी जे करतात त्याला विरोध करणं हे त्यांचं कामच आहे. आणि हा काय भाजपने निमंत्रित केलेला हा कार्यक्रम अजिबात नाही आहे. त्या ठिकाणी जो राम मंदिर ट्रस्ट जो आहे त्यांनी लोकांना निमंत्रित केलेलं आहे. तिथं 4-5 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पडणार आहे. आणि तिथे सर्व धर्मीयांच्या काही धर्मगुरू नाही त्या ठिकाणी बोलण्यात येणार आहे. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे आहे ते सर्व धर्मासाठी आहे. त्यामुळं सर्व धर्मियांना सर्व धर्मियांचा आदर करणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळं राम मंदिराच्या उद्घाटनाला ज्यांना निमंत्रण आलेलं आहे त्यांनी जावं, त्यांना आलं नसेल त्यांनी नंतर जावं. शेवटचा प्रश्न आहे, इतक्या वर्षांनी भाजपमुळे राम मंदिराचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होते. तुमचे खास शैलीत 2 शब्द काही राम मंदिराबद्दल काय माहिती आता काय राम मंदिर म्हणजे आता मागणी तर अनेक वर्षापासून होती. आणि आता म्हणजे तर बीजेपीचा असो की भविष्य हिंदू परिषद असो किंवा सर्व हिंदूंच्या भावना होत्या की त्या ठिकाणी राम मंदिर झालं पाहिजे. आणि त्याप्रमाणे राम मंदिर झालेलं आहे. आणि एक अत्यंत कुटील जो प्रश्न होता तो सुटलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर. आणि म्हणून सर्वांनी या भूमिकेचा आदर करावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.